पद्धतीनं. त्याच्यामुळं आम्हाला तक्रार देणं हे गरजेचं होतं. त्याच्यामुळे आम्ही तक्रार दिलेली आहे. ते भैयासाहेबाचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांना झालेली मारहाण आणि काय झालेलं आहे ते सविस्तर त्यांनी सांगितलंय. त्या अनुषंगानंच आम्ही तक्रार दिली. गेवराईची घटना घडलेली आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता की पूर्वनियोजित हे सगळं वाटतं, कारण की लाठा काठ्यात मोठी दगड जी आहेत ती त्या ठिकाणी होती आणि त्यानंतर खरं तर भैयासाहेब तिथे भेटले नाही, त्यामुळे डावकर सरांवरती हल्ला झाला. हो नक्कीच, मी म्हणतोय ना, तिथं ते चिथावणीखोर पद्धतीनं त्या ठिकाणी आव्हान देत होते, त्याला शिव्या देऊ लागले. अक्षरशः तुम्हाला सांगतो, दुसरा आमचा एक तिथं ड्रायव्हर शरद काळे नावाचा होता, त्यांनी ह्यांना थोडंसं बाजूला केलं, धरलं आणि तेवढ्या ह्याच्यात त्या कंपाऊंड मधनं ते कार्यालयाच्या मध्ये अमृत डावकर जे आहेत ते स्वतःचा जीव वाचून मध्ये पळाले, म्हणून ते वाचले. नाही तर त्यांना कशा पद्धतीनं मारहाण चालू होती, त्यांनाच तिथं त्यांनी कमी जास्त त्या ठिकाणी झाला असतं, त्यांचा जीव गेला असता. म्हणजे त्यांना ते सांगायलेत की भैयासाहेब इथं नाही येत, म्हणजे आता तुला आम्ही सोडत नाहीत, अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य होते. भैयासाहेब एक अर्ध्या घंट्यापूर्वी जे काही आहे अमरसिंह पंडित साहेब त्या ठिकाणाहून मी म्हणलं की शहरात बूथवर गेले म्हणून त्यांचा जीव वाचलेला आहे, नाही तर त्यांना षडयंत्र करून माझ्या माहितीप्रमाणे ते तिथं आहेत याच्या बाबत त्यांनी रेकीही पहिले केली असेल. ही झालेली घटना माझ्या काहीतरी 11:15 11:30 11:15 दरम्यान झालेली आहे. त्यांनी रेकी केली असेल. ते 9 वाजल्यापासून मुक्कामीच तिथं होते, तर त्यांनी रेकी केली असेल. त्यांना वाटलं असेल आता इथं कुणी नाहीये, इथं जाऊन ह्यांना अटॅक त्यांच्यावर करायचं आणि त्यांना संपून टाकायचं. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आम्ही माध्यम म्हणून पवार कुटुंबाची बाईट घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते कुठेही माध्यमांसमोर येत नाहीयेत, आपली भूमिका खरं तर बोलून दाखवत नाहीयेत. का नेमकं ते ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहत आहेत, का मौन बाळगतात असं वाटतंय? नाही, त्यांना ते आता हे व्हायलं ना, आपण करून गेलो. हा जो आहे विक्षिप्त आहे, हा त्रिंबक पवार जो काही आहे तो अतिशय विक्षिप्त आणि विकृत अशा मनोवृत्तीचा आहे. त्याला हे करत असताना अशा घटना त्याला काही लक्षात येत नाही. तो त्या ठिकाणी कुठेही असा ह्याच्या भानावर नसतो, ते एकदम बेभानपणे त्याचं असं काय करतो काही लक्षात येत नाही. आणि आता जे काही आहे हे घडल्यानंतर, घटना घडून गेल्यानंतर ते आता सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील, त्याच्यामुळं आता ते तोंड लपून फिरताय. स्वतः माजी आमदार लक्ष्मण पवार एका व्हिडिओमध्ये तुमच्या बंधूच्या अंगात धावून जाताना पाहायला मिळतात. हो, म्हणजे हे पूर्ण जे काही आहे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तुम्ही बघा त्यांच्या भाषणामध्ये, आम्ही गेवराईचे पाटील आहेत, आम्ही कुणाला हे करत नाही, ह्यांना आम्ही नीट करू, अशा पद्धतीचे चितवणीखोर जे काय आहेत यांचे वक्तव्य वेळोवेळी पाहायला भेटतात.